नमस्कार मित्रांनो, गारळेवाडी या ठिकाणी आत्ता आदतचे 5 सेमी पळालेले आहेत आणि त्या मैदानामध्ये 5च्या सेमीमधून कोणकोणते नंदी फायनलसाठी पात्र झालेले आहेत बघूया. आज काय मैदानामध्ये गेलो नाही, आपली जरा तब्येत बरी नाही त्याच्यामुळे, आणि बघूया 1-2 दिवसांनी आराम करूया. जाऊया मैदानामध्ये. आज जे मैदान होतं आहे त्या गारळेवाडीच्या मैदानामध्ये 5 सेमी आदतचे झाले. ते निकाल सांगतोय. सेमी क्रमांक 1चा निकाल घेऊया. पहिल्यांदा सुंदर अशी गाडी पळाली. वाळूजकरांचा घरचा साज पळताना दिसला आपल्याला. विजय मेडिकल पुसेगाव यांचा घरचा साज म्हणजेच मामाबाचे जुगलबंदी संजय ड्रायव्हर चिलेवाडी यांच्या नावाने ती गाडी पळाली होती. पुसेगावकरांचा नंद्या आणि रावण ही गाडी आज सेमी क्रमांक 1मधून फायनलसाठी गेलेली आहे, म्हणजे पात्र झालेली आहे. आणि गाडी जी आहे ती संजय ड्रायव्हर यांनी जी आहे ती सेमी फायनल पास करून फायनलसाठी पात्र केलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा यांनासुद्धा. आजच्या मैदानामध्ये गारळेवाडीकरांच्या आदतच्या सेमी क्रमांक 2चा निकाल तो संपला नाही, तो संपणारही नाही, आणि संपला असं कोणी म्हणायचंसुद्धा नाही आहे. असा हा चटणी भाकरीचा पैलवान, ज्या बैलानं संबंध महाराष्ट्रात त्याच्या मालकाचं नाव बाळासाहेब माने घन्निकी हे नाव त्याच्या पाळण्याच्या जोरावरती संबंध महाराष्ट्राच्या नव्हे तर 13 देशामध्ये नेलं आहे आणि नेतोयच. असा हा चटणी भाकरीचा पैलवान आज पळाला. घरनिकीकरांचा हिंद केसरी राजा. डोळ्याचं पारणं फेडलं या राजाने आज. आज शब्द नाही तरी राजा तुला शब्द नाहीत या राजाबद्दल. काय सांगू, या बैलाचा इतिहास खूप मोठा आहे. अलीकडे काही दिवस झाले गुलाल नव्हता राजाला, आणि त्या राजाने आज गुलाल मिळवला आणि दाखवून दिलं की राजा येतो, राजासारखाच राहील आणि राजासारखाच राहणार असा हा घरनिकीकरांचा राजा. आणि तो राजा आज कोणासोबत पळाला? राजा आज पळाला कोंबडवाडी कळंबीकरांच्या आदत किंग महिब्या या नंदीसोबत, आणि दाखवून दिले की काय कसं घेऊन आदतला जायचं असतं. जर राजासोबत जर टॉपचा नंदी, म्हणजे जर कुठलाही टॉपचा असू द्या, तर कितीही चांगला असू द्या, कितीही 2 नंबर 3 नंबरचा नंदी असू द्या, तो घेऊन राजा एक कामगिरी चांगलीच करतो. आणि आज मुश्रीफ ड्रायव्हर यांनी दाखवून दिले की काय कमालीची ड्रायव्हिंग केली त्यांनी. कमाल आहे तुम्हाला हिंद केसरी मुश्रीफ ड्रायव्हर यांना. आणि महिब्याने आज चांगली साथ दिली. या महिब्याने आज चांगली साथ जर दिली नसती तर सेमीफायनल पास झाला नसता आपला. परंतु आज या महिब्याने डोळ्याचं पारणं फेडलं. राजासोबत पळाला आणि राजासोबत पळून त्याने एक चांगलं नाव केलं, त्याच्या गावचं नाव केलं, त्याच्या मालकाचं नाव केलं. असाच पळत राहा महिब्या, आणि असंच नाव तुझ्या मालकाचं करत राहा. महिब्या आणि घरनिकीकरांच्या राजाने आज सेमीफायनल पास करून फायनलमध्ये धडक मारलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक आदतच्या 3चा निकाल घेतोय. तास क्रमांक 7वरून धावलेला या बैलगाडा क्षेत्रामध्ये अच्युत ड्रायव्हर रेठरेकर, जे आत्ता सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे मथुरच्या गाडीवरती चालवायला असतात, परंतु ते आता मथुरच्या गाडीवरती ज्यावेळेस मथुर येतो त्यावेळेसच असतात. परंतु त्यांचा एक नंदी आहे पिस्तूल नावाचा, आणि ते मालकाप्रमाणे राहतात. अलीकडे बघितले, आणि त्यांचा पिस्तूल नावाचा नंदी आज सेमीफायनल पास करून गुलाल मिळवला आहे त्यानं. गुलाल फायनलमध्ये धडक मारली. आणि त्याच्यासोबत सर्जा होता. कोणता होता सर्जा एवढं माहीत नाही, परंतु काय गाडी पळाली, सुंदर अशी गाडी पळाली. पिस्तूल आणि सर्जाची खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 4चा निकाल घेतोय. बेलेवाडीकरांचा देवा आणि त्याच्यासोबत पळाला सावकार. सुंदर अशी गाडी पळाली. बेलेवाडीकरांचा देवा आणि सावकार ही गाडी सेमी पास करून फायनलसाठी पात्र केलेली आहे करण ड्रायव्हर यांनी. आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 5चा निकाल गारळेवाडीकरांच्या आदत शंकर पळाला फलटणकरांचा, आणि त्याच्यासोबत पळाला निमगावकरांचा हिंद केसरी सावकार. ही सावकार आणि शंकरची गाडी सेमी फायनल पास करून फायनलसाठी पात्र केलेले आहे सचिन ड्रायव्हर यांनी. खरंच आज मैदान चांगलं भरतं आहे. चांगलं दोन्ही मैदानं चांगले आहेत. कोरेगावसुद्धा मैदानचं चांगलंच पार पडतं आहे. त्या ठिकाणचे निकाल आपल्या किरण शिरतोड या ब्लॉग्सवरती येतील. परंतु आज खरंच डोळ्याचं पारणं फेडणारा लढती झाला. राजावरती सेपरेट व्हिडिओ येईल, ती व्हिडिओ बघा. आणि आज दाखवून दिलं या राजाने
तो काय करू शकतो, कशा पद्धतीनं पळायचं असतं आणि खूप खूप आनंद, खूप एक्साइटमेंट झाली. जसा बकासूर जिंकतो त्यावेळेस आनंद होतो, तसाच आज आनंद या राजाने दिला आहे. खूप साऱ्या शुभेच्छा राजाला घरणीकीकरांच्या.